हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पारख स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण भाषा विषयाचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्स डिस्कस करूयात, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. आजचा व्हिडिओ आपण फेब्रुवारी 2017 मध्ये झालेला पेपर पाहूयात, ज्यामध्ये आपण भाषा शिक्षण कव्हर करूयात. चला मग वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 3 साठी एक परीक्षेत विचारण्यात आला होता. तो आपण त्याच्यावरले प्रश्न घेऊ. बघा, परीक्षेत होता, कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या येऊन तिला मिळतात. गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे. कृष्णेकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतील. सतत 1-2 महिने सारखी वांगीच खात राहिली तरी तृप्ती होणार नाही. मग वीट येणे दूरच राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर पहिला प्रश्न होता, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणता येईल? तर बघा, गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. परंतु या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युज होतं कृष्णा, परंतु याचे योग्य उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 गोदावरी. पुढला प्रश्न आहे तुमच्यासाठी, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? काकड्या, टरबुजे, कलिंगडे. तर बघा, या ठिकाणी परीक्षेत दिले वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे. तर या तिन्ही ऑप्शन बरोबर आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए, अ, ब, क. पुढला प्रश्न आहे तुमच्यासाठी, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उत्तरामध्ये आलेला नाही? मन न भरणे म्हणजेच काय? बघा, तृप्ती न होणे. बघा, त्याच्यानंतर पहिलं आहे वीट येणे म्हणजेच काय? कंटाळा येणे. त्याच्यानंतर एकदा चाकली, या ठिकाणी बघा, चाकली म्हणजेच काय? त्याची चव घेणे. तर पर्याय क्रमांक जे 2 आहे, पूर्ण करणे, तर यात एका उत्तरामध्ये आलेला नाही, त्यामुळे योग्य उत्तर 2 असेल. पुढलं बघा, 4 ते 60 साठी तुम्हाला एक कविता दिली, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेत आहे. लहान सुंदर गोजीर वाणे दिसी कशी खार, गुलगुलीत हे अंग म्हणजेच शेपूट गोंडेदार. लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी कितीतरी छान, खुटकन कोटे सहज वाजले तरी ऐकती कान, उभे करून शेपूट बसे एटी मध्ये फार, मालकीन की जणू राणीची दिसे अशी खार, काम करी हे आनंदाने मध्येच खेळ खेळी, दवडी नची मुळीच कधी फुकट आपला वेळ, भारी अचपळ जरी अशीची गरीब तरी तू फार, येईल भेटायास बनी तुझला वारंवार. याच्यावर तुम्हाला पहिला प्रश्न होता 4 नंबरचा, कवीला खार राणाची मालकीन केव्हा वाटते? तर बघा, उभे करून शेपूट कसे अटीत फार, मालकीन की जणू राणीची दिसे अशी खार. म्हणजे ज्यावेळेस ती शेपूट उभे करून ऐटीत बसते तेव्हा, त्यामुळे याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक एक. त्याच्यानंतर पुढला प्रश्न आहे 5वा, वरील कवितेतील विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती? म्हणजे कवितेत कोणतं विशेषण चुकीचं वापरलं हे ओळखायचं होतं. बघा, त्याच्यानंतर पहिलं होतं गुबगुबीत दिलंय, तर कवितेमध्ये काय झालंय? गुलगुलीत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा असेल. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, लहान डोळ्यासाठी, म्हणजे इथं लुक वापरले तर इथं लहान डोळे दिलेलं आहे, त्यामुळं हे ऑप्शन नंबर 3 पण चुकीचं असेल. लहान खार हे बरोबर आहे. त्याच्यानंतर गोंडेदार शेपूट हे पण बरोबर आहे, त्यामुळे 5चं उत्तर 1 आणि 3 हे उत्तर बरोबर असेल तुमचं. 1 आणि 3. 6वा प्रश्न होता तुमच्यासाठी, कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ, तर बघा, मंद, चंचल, शांत, खोडकर. तर या कवितेमध्ये चंचल आणि खोडकर हे काय? अचूक या शब्दाचा, अचपळ या शब्दाचे योग्य अर्थ येतील. पुढला 7वा प्रश्न होता, खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आले ते हे तो आपल्याला ओळखायचे होते. आणि वाक्य देण्यात आलं होतं, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. तर आपण चला शोधून नामे किती आहेत. बघा, सातपुडा हे नामच आहे, डोंगराचे हे पण नाम आहे, परिसरातील हे पण नाम आहे, होळी हे पण नाम येतं, महाराष्ट्रातच हे पण नाम येतं, आणि भारतभर हे पण नाम येतं. तर किती नामे आहेत? तर एकूण या वाक्यामध्ये 6 नामे आहेत. पर्याय क्रमांक 3. 8वा प्रश्न आहे, खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते? तर आपल्याला लिंग ओळखायचं होतं. पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. तर बघा, पाण्याचं लिंग काय आपण काय म्हणतो? तर ते पान म्हणतो. त्यामुळे तो पान म्हणत नाही, ती पान म्हणत नाही, तर आपण ते पान म्हणतो, म्हणजे हा नपुंसकलिंगी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न आहे 9 नंबरचा, खालील दिलेल्या वाक्यात कोणती विरामचिन्ह द्यावायचे राहिले? म्हणजे कोणचं विरामचिन्ह वापरायचं राहिलं आहे? पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम की उद्गारवाचक. तर काय
का आम्ही आहोत की साधनाने जया एकदम बोलल्या. तर बघा का या ठिकाणी प्रश्नचिन्ह द्यायचं राहिलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 10वा प्रश्न आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता? म्हणजे अशुद्ध शब्द, चुकीचा शब्द ओळखायचा होता. नंबर 1 शीर्षक, कार्यक्रम, भवितव्य, अटक. बघा पर्याय क्रमांक 1 शीर्षक, तर याला पहिली वेलांटी आहे, तर या ठिकाणी दुसरी वेलांटी हवी होती. शीर्षक हा शब्द, त्यामुळे हा चुकीचा शब्द आहे, म्हणजे अशुद्ध आहे. पर्याय क्रमांक 1. 11वा प्रश्न होता तुम्हाला, खालील दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा होता. कितीतरी वेळ मी ती पाहत उभी असायची. बघा या ठिकाणी वाक्य भूतकाळ दर्शवतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येईल, भूतकाळ. 12वा क्रमांकाचा प्रश्न होता, पुढीलपैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? बघा नंबर 1 रणजी घालणे म्हणजे भोवती फिरणे, हे बरोबर आहे. त्यानंतर कोसळणे म्हणजे जोरात पडणे, हे पण बरोबर आहे. 3 नंबरचा झेंडू फुटणे, झेंडूला फुले. बघा झेंडू फुटणे म्हणजेच काय, सकाळ होणे असतं, त्यामुळे हा चुकीचा आहे. 4 नंबरचा होता धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे, हा पण बरोबर आहे. त्यामुळे याचे योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न आहे तुम्हाला 13 नंबरचा, खालील दिलेल्या चौकटीतील अक्षर जुळून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हणजे हे अक्षर वापरून आपल्याला योग्य म्हण तयार करायची होती. तर बघा हे शब्द आपण योग्य वापरल्यानंतर योग्य म्हण काय तयार होते? तर ज्यांची खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी, या शब्दापासून ही म्हण तयार होते. ज्यांची खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी. तर आपण आता पर्याय बघू. तर 1 नंबरचा पर्याय आहे तुमच्यासाठी, पुष्कळ लोक बोलतात तेच खरे. नंबर 2 आहे, अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. म्हणजे ज्याचं अन्न खाल्ले त्यांच्याशी आपण व्यवस्थित वागावे किंवा कृतज्ञतेने वागावे. तर याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. पुढला प्रश्न आहे तुम्हाला 11 ते 16 साठी खालील संवाद काळजीपूर्वक वाचून त्याचे प्रश्नाचे उत्तर, म्हणजे या संवादावर तुम्हाला प्रश्न विचारलेत. बघा संवाद होता, स्नेहल तू रांगोळी काढ, बाई मी साक्षीला सोबत घेऊ, घेना पण लवकर काढ, फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळे आत हॉलमध्ये आहेत. अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपला वर्गाचा गुणगौरव होणार आहे. हो स्नेहल, कालच सरांनी सांगितले आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्या वर्गाची निवड कशी झाली तुला माहित नाही? आपण लेख वाचवा अभिमानात पथनाट्य केलं होतं त्यामुळे. अगं हो, त्यात अश्विनीने सासूची भूमिका केली होती. स्नेहल, झाली का तुमची काम? चला कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई. साक्षीने बघा किती छान रंग भरलेत. हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळ. बघा त्याच्यानंतर याच्यावर पहिला प्रश्न होता, वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा? तर बघा याच्यामध्ये स्नेहल, त्याच्यानंतर साक्षी आणि बाई या 3 व्यक्तींनी काय याच्यामध्ये संवादामध्ये सहभाग घेतला असावा. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. 15वा प्रश्न होता, वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही असे विचारले. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला संवादात दिले, स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गुणगौरव म्हणजे बक्षीस वितरण. तर याच्यामध्ये काय होणार नाही विचारले, तर पथनाट्य हा कार्यक्रम होणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. 16व्या नंबरचा प्रश्न आहे, वरील संवाद कोठे घडला असावा? तर बघा हा संवाद वरांड्यामध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये घडला असावा. 17वा प्रश्न होता, खालील दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञानाशी किती शब्द आहेत असे विचारले. माहिती तंत्रज्ञानाविषयी तर बघा मॅसेज हा शब्द येईल, त्याच्यानंतर वेब हा पण शब्द येईल, कॅमेरा हा पण शब्द येईल, मोबाईल हा पण शब्द येईल, म्हणजे एकूण 4 शब्द आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. 18वा प्रश्न, पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा पर्याय होते नंबर 1 जणी लवकर म्हणजेच बरोबर आहे हा. नंबर 2 अलगत म्हणजे हळुवार, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 कवन कविता हा पण बरोबर आहे. नंबर 4 वेलकुंज हा समूहदर्शक शब्द दिला, त्यामुळे 4 नंबरचा पर्याय तुमचा चुकीचा असेल. 19 नंबरचा प्रश्न होता, मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. तर बघा मंजूळ म्हणजेच काय, तर कर्कश. विरुद्धार्थी शब्द काय आहे? पर्याय क्रमांक 3 कर्कश. बघा 20 नंबरचा प्रश्न आहे, दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे वापरायची? म्हणजे आपल्याला पर्यायातील अक्षर वापरून बघावे लागेल. तर बघा नंबर 1 पर्यायात बघू, अंगण, त्यानंतर अंजीर, त्यानंतर अंधार आणि अंजन. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य बसत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य असेल. 21 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? तर बघा जोड शब्द शोधायचा होता आपल्याला. नंबर 1 हाल हवाल हा पण बरोबर आहे.
नंबर 2 शेतीवाडी हा पण जोड शब्द आहे. नंबर 3 पाऊस पाणी हा पण जोड शब्द आहे. नंबर 4 मनोमनी, त्यामुळे हा जोड शब्द नाही. पर्याय क्रमांक 4. बघा 22 नंबरचा प्रश्न होता, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. तर वाक्य होतं बघा, राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकाची टिंबटिंब तयार होते. गड, जथा, पथक की जड? तर सैनिकाचं काय असतं? पथक असतं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढला प्रश्न आहे, खालील दिलेल्या अक्षरापासून पंचाक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाचा कितव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल, म्हणजे श्रद्धाचा समानार्थी शब्द तयार होईल. तर बघा, याच्यापासून बाजारभाव हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर त्याच्यामधलं बघा 1 2 3 4 5 याच्यामधलं 4 आणि 5 नंबरच्या भाव या शब्दातून श्रद्धा या शब्दाचा अर्थाचा शब्द तयार होईल. चौथा आणि 5वा पर्याय क्रमांक 4. बघा 24वा प्रश्न आहे, खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा. प्रतिपक्षाने हार मानतात विजयश्रीची हार रमेशच्या गळ्यात पडली. तर बघा, हार या शब्दाचा काय होईल? पराभव हा शब्द येईल, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा योग्य उत्तर असेल. बघा शेवटचा प्रश्न आहे, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर नाही. नंबर 2 संत गाडगेबाबा नाही. नंबर 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हे उत्तर बरोबर असेल, पर्याय क्रमांक 3. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचंय. तसंच आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपल्या मित्रांशी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. अशा नवीन व्हिडिओचा एकच प्लॅटफॉर्म म्हणजे पारख स्टडी प्लॅटफॉर्म. इथे होईल तुमची खरी पारख. थँक्यू.